चला तर आज आपण ठीक आहे. आज आपण बघूया की मोबाईलच्या बॅटरीची कंडिशन कशी चेक करायची. तर पहिल्यांदा फर्स्ट आपल्याला जायचं आहे सेटिंगमध्ये गेले की सगळ्यात असे आयकॉन चेंज करत गेले की बॅटरी ऑप्शन येईल. बॅटरी ऑप्शन गेले की इथे तुम्हाला दाखवेल की बॅटरी किती चार्जिंग आहे, बॅटरी मोड कसा आहे. बॅटरी मोडमध्ये जे दाखवलं जातं की बॅटरी बाबा हाय परफॉर्मन्स मोडमध्ये आहे का, बॅलन्समध्ये आहे का, पॉवर सेविंग मोडमध्ये, म्हणजे जे चेंजेस असतात ते दाखवतं. म्हणजे ज्या बॅटरीच्या कंडिशननुसार आपण तिथं चेंज पण करू शकतो. पहिला आहे हाय परफॉर्मन्स मोड. हा जो केला म्हणजे हाय जो केला तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त बॅटरी स्पीडने ड्रेन होती आपली. आणि बॅलन्स मोड केला तर हा बॅटरीचा वापर कमी होतो, व्यवस्थित वापर होऊन जास्तीत जास्त वेळ आपल्याला वापरायला गावते. आणि पॉवर सेविंग मोडमध्ये जेव्हा जिथं गेलं तर बॅटरी परफॉर्मन्स हा वाढतो, पण काही फीचर्स आपल्याला कमी पडतात. तसं इथं दिल्याप्रमाणे तुम्हाला सगळं क्लिअरमध्ये लिहून दिलेलं पण आहे. जर तुम्ही इथं मराठी भाषा केली किंवा हिंदी भाषा केली तर ते सुद्धा तुम्हाला कळेल काय. आणि सुपर पॉवर सेविंग मोड जिथे आपल्याला सगळे जे फक्त सिस्टीम जे ॲप असतात जे मोबाईलमधने कंपनीने दिलेले आपल्याला वापरता येतात, जे आपण इन्स्टॉल केलेले असतात प्ले स्टोअरवरनं राहू द्या किंवा दुसऱ्या कुठल्या ॲपवरनं राहू द्या, ते सुद्धा इथे वापरता येत नाहीत. हे झालं. तर मग त्यानंतर बॅटरी हेल्थमध्ये तुम्हाला इथं सगळं दाखवतं. स्मार्ट चार्जिंग लिमिट केल्यानं काय होतं तर तुम्ही चार्जिंग लिमिट ठेवता येते की जेणेकरून आपल्याला ओव्हर चार्जिंग होऊन बॅटरी डॅमेज होऊ नये म्हणून करता येतं. आणि स्मार्ट चार्जिंग ज्याने चार्जिंग आहे ना हळूहळू व्यवस्थित 100% नेता येऊ शकते किंवा 80% लेवल ठेवल्या तिथंपर्यंत जाते आणि स्लो डाऊनमध्ये कमी ह्याच्यात ही राहते. हे चांगला उपाय आहे स्मार्ट चार्जिंग, पण ही ज्याची बॅटरी जास्त वापरली जाते त्याच्यासाठी उपयोगी आहे. आणि दुसरा पॉवर सेविंग सेटिंग्स. इथे तुम्हाला पॉवर सेटिंगच्या सगळ्या सेटिंग गावतील, जे तुम्हाला जशा लागतील तशा ऑन करू शकता. आता खाली आलं इथं ग्राफ येतो. आपण डेली युजेसला किती स्क्रीन टाईम वापरतो, स्क्रीन टाईममध्ये किती बॅटरी वापरली जाते, हे लास्ट आपल्या 24 तासामधलं कॅल्क्युलेशन होतं. आणि त्याच्याच खाली येतं सगळे ॲप, कुठलं ॲप तुमचं जास्त बॅटरी खाते, कुठलं खात नाही आहे, म्हणजे खाते म्हणजे यूज करतं, ते सगळं पूर्ण तुम्हाला इथं सगळं दिसेल. त्यानुसार तुम्ही मग कुठले ऑन ठेवायचे कुठले ऑफ ठेवायचे हे पण करता येतं तुम्हाला. हे काय मोबाईलला ऑन ऑफ करता येतं, पण काही मोबाईलला करता येत नाही, कारण कंटिन्यू सगळ्या मोबाईलला बॅटरी लागते. हे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण बॅटरीचं दिसू शकतं.